आपण सकाळी सकाळी या प्रसन्न अशा वातावरणामध्ये विठुरायाचा गजर करणार आहोत. कारण पंढरपूरचा विठोबा हे आपल्या महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण भारताचं एक सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव आहे. या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाचं वैशिष्ट्य म्हणजे काय, तर हा पांडुरंग आपल्याला अशी काय वेगळी प्रेरणा देतो की प्रत्येक वर्षी वारकरी आपल्या या लोकजीवनातून, कष्टमय जीवनातून, खरा वारकरी हा शेतकरी आहे. हा कष्ट करून साधारणतः जून महिन्यामध्ये मृग नक्षत्राचा पाऊस झाल्यानंतर आपल्या शेताची पेरणी केल्यानंतर त्याला एक वाढीचे वेग लागतात आणि मग ही वाढी करण्यासाठी तो आतुर असतो. अशा या वारकरी संप्रदायामध्ये हे सगळे वारकरी साधारणतः ज्येष्ठ महिन्यातली जी काही सप्तमी असते त्या सप्तमीला देहूतनं तुकोबा महाराजांची पालखी निघते आणि अष्टमीला ज्ञानेश्वर महाराजांची पालखी निघते. या सगळ्या पालख्या दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी पुण्यामध्ये मुक्कामाला असतात आणि तिथून पुढे जवळजवळ 20-22 दिवस यांचा हा पायी प्रवास असतो. या पायी प्रवासामध्ये हे सगळे विठ्ठल भक्त पायी 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 पंढरपूरला जात असतात. याच्या मागची जी काही आख्यायिका आहे, ही आख्यायिका काय असावी? सर्वसामान्य माणसाला एक प्रश्न पडतो, ही लोक अशी वेड्यासारखी का चालतात? फक्त विठ्ठल नामाचा गजरच का करतात? यांना काय आनंद मिळतो? याच्यामध्ये यांना कुठलं आत्मिक समाधान प्राप्त होतं? याचा थोडासा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या भारतीय संस्कृतीमध्ये लोककलेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि असंच एक लोकगीत, या लोकगीताच्या माध्यमातून मी थोडासा त्या पंढरपूर शहराचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ते लोकगीत तुम्हाला सुद्धा माहित आहे. मी जर एक ओळ उच्चारली तर तुम्ही पुढच्या 2 ओळी मला सांगणार आहे. ती ओळ अशी आहे, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी. आता भक्त पुंडलिकासाठी, भक्त पुंडलिक हा भक्ती संप्रदायाचा एक प्रमुख आहे. अगदी ज्ञानेश्वरांच्या अगोदरचा तो प्रमुख आहे, कारण त्याचं नावच भक्त पुंडलिक आहे. तो भक्त पुंडलिक त्या विठुरायाच्या नगरीमध्ये म्हणजेच पंढरपुरामध्ये का अवतरला असेल, त्याचं स्थान त्या ठिकाणीच का असेल आणि तिथल्या ते चंद्रभागेच्या तीरावरच त्याचं मंदिर का असेल, असे अनेक प्रश्न तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडतात. या निसर्गाचा जर आपण विचार केला तर चंद्रभागे तीरी मूळ नदीचं नाव आहे भीमा नदी. तिचा उगम होतो भीमाशंकर या ठिकाणावरून. ती वाहत 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 येऊन पंढरपूरच्या दिशेने येते आणि त्या ठिकाणी अर्धचंद्राकृती तिला आकार प्राप्त होतो, म्हणून तिचं नाव त्या ठिकाणी बदलतं. अशा या चंद्रभागे तीरी असलेलं हे भक्त प्रल्हादाचं मंदिर. आता या भक्त प्रल्हादाच्या मंदिरामध्ये या भक्त प्रल्हादाला जे भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवरी, विटेवर कोण उभा राहिला तर विठ्ठल. विठ्ठल हा कोण आहे? विठ्ठल हा श्रीकृष्णाचंच एक दुसरं रूप आहे. आणि हे विठ्ठलाचं रूप बघितल्यानंतर त्या पुंडलिकाला, पुंडलिक ज्यावेळेस त्याच्या त्या गाण्याच्या पुढचे लोकगीताचे बोल असे, तो भक्त पुंडलिक पापी आणि दुष्ट होता. पण ज्यावेळेस त्याला पापाचं निर्मूलन करायचं होतं, मग हे निर्मूलन कसं करता येईल तर त्याने आपल्या आईवडिलांची सेवा केली. आजकाल आपल्याला आईवडिलांची सेवा करणं थोडंसं दुराप्राप्त झालेलं आहे आणि म्हणून समाजामध्ये आज आपल्याकडे वृद्धाश्रम दिसत आहेत. कारण पंढरपूर म्हटल्यानंतर त्या पंढरपुराचं महात्म्य म्हणजे काय? सेवाभाव आहे. सेवा कोणाची करायची तर आईवडिलांची करायची. आपल्यापेक्षा घरामध्ये जे काही ज्येष्ठ माणसं असतील त्यांची करायची. आणि मग त्या गाण्याचे किंवा त्या लोकगीताचे बोल असे, धनी मलाही दाखवाना विठुरायाची पंढरी.
त्या लोकगीतामध्ये त्या नायकाची पत्नी त्याला म्हणते की मला विठुरायाची पंढरी दाखवा. त्या ठिकाणी हा भक्त पुंडलिक जो काय त्याने कशी सेवा केली. म्हणजे हे रूपकात्मक जरी तो अभंग असला, लोकगीत असलं, तरी आपल्या या भक्ती जीवनामध्ये सेवेला खूप महत्व आहे. आणि हीच सेवा भक्त पुंडलिकाने केल्यामुळे त्याला प्रत्यक्ष हा श्रीकृष्ण त्या ठिकाणी येतो आणि त्याला दर्शन देतो. मग त्याची सेवा पाहून, पुंडलिकाची सेवा पाहून या श्रीकृष्णाला म्हणजेच विठ्ठलाला एक प्रश्न पडतो की हा एवढी सेवा का करतोय, मग याला आपण काहीतरी मदत केलीच पाहिजे. आणि मग विठ्ठल त्याला सांगतोय की तू माझ्याकडनं काहीतरी माग, मी तुला द्यायला तयार आहे. मग त्या भक्त पुंडलिकाला ज्यावेळेस वर मागण्याची विनंती स्वतः विठ्ठल करतात, त्यावेळेस तो पुंडलिक असं म्हणतोय की तुम्ही खरंच मला वर देणार का. तर तो म्हणतो काही हरकत नाही, मी तुला देणार आणि तू सांगणार मी तसं करणार. मग तो भक्त पुंडलिक म्हणतो ही वीट घे, त्या विटेवर तू कायमस्वरूपी त्या ठिकाणी उभा राहा. आणि वचन देऊन प्रत्यक्ष भगवान त्यांना फसलेत. कोणाला? या भक्त पुंडलिकाला. आणि त्या वेळपासून हा भक्त पुंडलिक त्या पंढरीमध्ये कायमस्वरूपी आपल्या कमरेवर हात ठेवून उभा आहे. आता या विठ्ठलाचं मंदिर आज आपण जर बघितलं, या विठ्ठलाच्या मंदिरामध्ये हा विठ्ठल कमरेवर हात ठेवून उभा आहे. करकटेवरी जे हात कमरेवर आहेत, निशस्त्र आहे, कुठलंही शस्त्र त्याच्याकडे नाही. पांढरं वस्त्र त्याने परिधान केलेलं आहे. हे वस्त्र म्हणजे पांढरं वस्त्र त्याने घातलं म्हणून त्याला लोक पांडुरंग म्हणतात. कमरेवर हात ठेवून तो उभा आहे म्हणून त्याला विठ्ठल म्हणतात. त्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही म्हणून तो अहिंसक पद्धतीने समाजाची एक प्रकारची सेवा करतोय किंवा समाजाला उपदेश करतोय. समाजामध्ये जनजागृती करायची असेल तर कुठलंही शस्त्र न वापरता समाज एक प्रकारे अहिंसक बनला पाहिजे. जोपर्यंत समाजातील हिंसा संपत नाही आणि अहिंसक पद्धतीने जोपर्यंत समाज वाटचाल करत नाही तोपर्यंत जगामध्ये कुठलीही क्रांती घडू शकत नाही. थोडक्यात काय, शांतीमध्ये क्रांती असते. म्हणजेच काय, जीवनामध्ये संयम, जेवढा संयम तुम्ही जास्त दाखवणार तेवढं तुम्हाला फळ मिळणार आहे. आता या लोकगीताचं पुढचं कडवं असं आहे, भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहुनी भक्ताला आला भेटाया श्रीहरी, इथे नांदतो श्रीहरी. एका वेश्येची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानोपात्राला देवाने मंदिरात जागा दिली. आता या भक्ती मार्गामध्ये महाराष्ट्रातील 18 पगड जातीतील, 12 बलुतेदार जातीतील समाजातील प्रत्येकाला भक्ती करण्याचा अधिकार हा वारकरी संप्रदायातील जे प्रमुख आहेत संत ज्ञानेश्वर यांनी प्राप्त करून दिला. आता कान्होपात्राचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. आता ही कान्होपात्रा होती तरी कोण? मंगळवेढ्यातल्या श्यामा नावाच्या नर्तिकेची एक मुलगी होती. नर्तिका, तिचा व्यवसाय नाचकाम करणं, एवढंच नाही तर त्या काळात एक वेश्या म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं. देह विक्री करणारी स्त्री म्हणून तिच्याकडे बघितलं जात होतं. आणि आपलं जीवनचरितार्थ चालवण्यासाठी, जीवन चालवण्यासाठी तिला नाविलाजाने हा व्यवसाय करावा लागत होता. कारण अशा लोकांना जात सुद्धा नसते. आपल्याला जात तरी आहे, धर्म तरी आहे, अशा लोकांना जात सुद्धा नसते. अशा उपेक्षित घटकांवर सुद्धा भक्ती मार्गाने चांगले संस्कार करण्याचे या ज्ञानेश्वरांनी त्यांना तो भक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांचंही जीवन कसं उद्धरून गेलेलं आहे हे संत कान्होपात्राच्या रूपाने आपल्याला बघायला मिळतं. कान्होपात्राचा एक अभंग अतिशय प्रख्यात आहे आणि तो असा आहे, कान्होपात्राचा अभंग, नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सर्वथा पोटोपाय. तर संत कान्होपातला ही ज्यावेळेस लहान असते, अतिशय लहान असते, बालवयात असते, एक 4थी-5वीतली मुलगी दिसायला अगदी सुंदर असते, हळूहळू तिचं वय वाढत जातं आणि तारुण्यातली मुलगी ज्यावेळेस सुंदर दिसू लागते त्यावेळेसच समाजातील काही दुष्ट लोक असतात, जे नराधम असतात, तिची वाईट नजर पडते त्या मुलीवर. आणि मग असाच कर्नाटकातील एक बिदरचा बादशाह, बिदर नावाचा एक जिल्हा आहे कर्नाटकामध्ये, तो बिदरचा बादशाह ज्यावेळेस त्या सेवकाकडनं त्या कान्होपात्राच्या सौंदर्याचं वर्णन त्याच्यासमोर केलं जातं आणि त्यावेळेस त्याला सुद्धा मोह आवरत नाही आणि तो म्हणतो की कोण आहे ती कान्होपात्रा, तिला माझ्या दरबारामध्ये हजर करा. त्यावेळेस त्या दरबारातील पारेकरी कान्होपात्राला घ्यायला येतात, पण कान्होपात्रा वयाने अतिशय लहान असते. मंगळवेढा ते पंढरपूर हा पायी प्रवास त्या काळात सुद्धा लोक दिंडीच्या माध्यमातून करायचे. दिंडीच्या माध्यमातून एका वर्तमानपत्रात कृष्णाचा फोटो तिला सापडतो आणि त्या कृष्णाच्या फोटोसमोर ती धावा करते, नामस्मरण करते विठ्ठलाचं, कृष्णाला विठ्ठल समजते आणि नामस्मरण करते. असं करत असताना एक दिवशी ते पारेकरी येतात आणि कान्होपात्राला सांगतात की तुला बिदरच्या बादशाने बोलवलेलं आहे आणि त्या ठिकाणी बोलवल्यानंतर तुझं काय होईल हे तुला माहीत आहे किंवा समाजाला माहिती आहे. पण ती त्या कान्होपात्रा त्या पारेकऱ्यांना विनंती करते, काही हरकत नाही, राजाने बोलवलं आहे तर मला गेलंच पाहिजे, पण माझी एक इच्छा आहे की ती इच्छा अशी आहे की मला पायी पायी एकदा पंढरपूरच्या त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे आणि त्याची परवानगी घेऊन मी त्या बिदरच्या बादशाकडे यायला तयार आहे. एक साधी सोपी संयमाने मागणी केलेली या मुलीने आणि हळूहळू ते पंढरपूरमध्ये दाखल होतात. पंढरपूरमध्ये दाखल झाल्यानंतर ती विठ्ठलाला विनंती करते की नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा पोटोपाय, हरिणीचे पाडस व्याघ्रे धरी येले, मज लागी झाले तैसे देवा. आणि विठ्ठलाने प्रत्यक्ष तिला आपल्या उदरामध्ये स्थान दिलं. भक्ती करता 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 तिचा देह त्या ठिकाणी नष्ट झाला. परमेश्वराने अक्षरशः तिला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यानंतर तिचा प्राण त्या ठिकाणी घेतला किंवा तिचा प्राण त्या ठिकाणी समाप्त झाला, तिने ध्येय ठेवला. आणि या सगळ्या गोष्टी कोण बघत होतं? ते पारेकरी जे काय होते, बिदरच्या राज्यातील आलेले पारेकरी यांनी हा सगळा घडलेला प्रसंग त्या राजाला सांगितला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं हे सगळं घडलं. त्या राजाला सुद्धा खूप वाईट वाटलं की आपण काय करायला गेलो आणि काय झालं. अशा या संत कान्होपात्रेला सुद्धा विठ्ठलाच्या मंदिरामध्ये विठ्ठलाने भक्तीच्या माध्यमातून, एक खऱ्या भक्तीच्या माध्यमातून तिला जागा दिली आणि तिचं आयुष्य हे धन्य करून सोडलं. त्यानंतर पुढे या लोकगीताचा दुसरा एक संत चोखोबा शेजारी हाही नामदेव पायरी. संत चोखामेळा हा सुद्धा अतिशय गरीब संत, खालच्या जातीतला संत. त्याला त्या काळात या गोरगरीब लोकांना त्या ठिकाणी एवढं मानाचं स्थान नव्हतं. पण ही पंढरपूर नगरी जी काय, या पंढरपूर नगरीमध्ये आध्यात्मिक लोकशाही नांदवण्याचं काम या वारकरी संप्रदायाने केलं आणि म्हणून 18 पगड जातीचे संत त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर नामदेव पायरे, संत नामदेव आशिंपी. पण त्या नामदेव पायरे, त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्या अगोदर लोक त्या नामदेव पायरीचं दर्शन घेतात. दर्शन रांगेतनं गेला तर तुम्हाला संत कान्होपात्रा, चोखामेळा वगैरे वगैरे जेवढे संत आहेत या प्रत्येक संतांचे छोटे छोटे मंदिरं त्या पंढरपूरच्या त्या मंदिराच्या अवतीभोवती आहेत. आणि एवढंच नाही तर वारकरी ज्यावेळेस प्रत्यक्ष पंढरपूरमध्ये जातो त्यावेळेस तो चंद्रभागेमध्ये आंघोळ करतो आणि आंघोळ केल्यानंतर सगळी पापं नष्ट करून तो त्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातो. अशी या पंढरपूर नगरीची जी काही आख्यायिका आहे ती अशी आहे. आता आपल्याला वारकरी संप्रदायाचं महत्त्व या विषयाला अनुसरून व्यक्त करायचं आहे. कारण वारकरी संप्रदायाची स्थापना ही कधी झाली, केव्हा झाली, कोणापासून झाली हे काही व्यवस्थित सांगता येणार नाही. कारण मानवी जन्मापासून म्हणजे साधारणतः 13व्या शतकापासून ज्ञानेश्वरांचे जे काही वडील होते विठ्ठल पंत कुलकर्णी हे सुद्धा वारी करत होते. त्यावेळेस वारी हा शब्द प्रचलित नव्हता, पण भक्ती करत होते आणि भक्ती मार्गातून लोक पायी 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 त्या पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन घेत होते. अशी एक संशोधनपर
संशोधनपर या ठिकाणी बऱ्याच लोकांनी संशोधन केलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांच्या पूर्वी सुद्धा वारकरी संप्रदाय अस्तित्वात होता. भक्त कुंडलिकाची भक्ती पाहून या भक्ती संप्रदायाचं रूपांतर ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायात केलं. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाचा इतिहास सांगण्यासाठी संत बहिणाबाई अवदेव कुलकर्णी नावाच्या एक संत कवयित्री आहेत. 13व्या शतकापासून या वारकरी संप्रदायाची महती त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्याही अगोदर 12व्या शतकामध्ये मानुभाव पंथाचे जे काही संस्थापक होते चक्रधर स्वामी यांनी सुद्धा या वारीचं फक्त तो पंथ वेगळा आणि हा पंथ वेगळा, पण प्रत्यक्ष श्री ज्ञानेश्वर हे नाथपंथी होते आणि नाथपंथाचे जे काही वेगवेगळे उपशाखा आहेत त्यापैकी या वारीची स्थापना किंवा या भक्ती संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्वरांच्या वडिलांपासून चालू होती. फक्त तिला मूर्त स्वरूप देण्याचं काम कोणी केलं? संत ज्ञानेश्वरांनी केलं. म्हणून हळूहळू या वारीची पद्धत सुरू झाली. वारी या शब्दाचा अर्थ काय? चालणे, फिरणे, रिंगण करणे, एकाच ध्येयासाठी प्रेरित होऊन पुढे पुढे जात राहणे, असा या वारी शब्दाचा अर्थ आहे. व्युत्पत्ती कोशामध्ये वेगवेगळे अर्थ तुम्हाला सापडतील, पण आपल्याला जो रुचेल पचेल समजेल असा अर्थ आपण घ्यायला काही हरकत नाही. कारण वारीचं महत्व संत ज्ञानेश्वरांनी या आपल्या महाराष्ट्रातील जेवढे काही संत आहेत यांनी प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यापैकी हा जो काही अभंग आहे, संत कृपा झाली इमारत फळा आली, तो अभंग असा आहे. झाली इमारत फळा आली, ज्ञानदेवे रचिला पाया, उभारली देवालया, नामातयाचा किंकर तेने केला हा विस्तार, जनार्दन एकनाथ खांब दिदला भागवत, तुका झाल्यासे कळस, भजन करा सावकाश, बारी फडकती ध्वजा, निरूपण आले वजा. संत कृपा झाली. कोणावर झाली? या समस्त समाजावर संतांची कृपा झाली. कुठले संत? तर ज्ञानदेव संत ज्ञानेश्वरांची कृपा या समाजावर झाली. आणि म्हणून ते म्हणतायत ज्ञानदेव रचिला पाया. या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला. आता सुरुवात केली, पण पुढे ते चालवणं गरजेचं असतं. कुठलीही परंपरा टिकवण्यासाठी त्या विचाराची माणसं त्या विचार प्रवाहामध्ये आणणं गरजेचं असतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या समकालीन संत नामदेव यांनी काय केलं की त्या वारकरी संप्रदायाचा विस्तार केला. विस्तार कसा केला? तो सुद्धा ज्ञानाच्या जोरावर केला. आणि म्हणून संत नामदेवांच्या बाबतीत सुद्धा नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, सर्व सांडूनी माझी वाचे विठ्ठल रखुमाई, परेहून परते घर तेथे राहू निरंतर, सर्वांचे जे अधिष्ठान तेची माझे रूप पूर्ण. अशा पद्धतीने आपले गुरु विसोबा केचर यांना नतमस्तक होऊन ज्ञानदेवांनी दाखवलेल्या रस्त्यावर जाण्यासाठी भागवत धर्माचा ध्वज त्यांनी आपल्या खांद्यावर घेतला आणि तो पंजाबच्या घुमानपर्यंत नेला. त्या ठिकाणी पंजाबी भाषेमध्ये नामदेवजी की मुखबानी असा एक अभंगवजा ग्रंथ त्यांनी लिहिला आणि पंजाबी लोकांमध्ये तो ग्रंथ प्रसिद्ध केला. थोडक्यात काय, कीर्तनाच्या माध्यमातून आणि या अभंगाच्या माध्यमातून, वारकरी आणि टाळकरी यांच्या माध्यमातून समाजामध्ये एक आध्यात्मिक आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्त या संत नामदेवांनी करून दिलेलं आहे. तर आता पुढे एक पिढी गेल्यानंतर दुसऱ्या पिढीने तो वारसा सांभाळायचा असतो. कालांतराने एकनाथ महाराजांसारखा एक पहिला संपादक या मराठी भाषेतला की ज्याने ज्ञानेश्वरी ग्रंथाचं पुनरुज्जीवन केलेलं आहे, अशा या संत एकनाथांनी खांब म्हणजे आधार म्हणून या वारकरी संप्रदायाचं खूप मोठं काम केलं. आणि तुका झालासे कळस. शेवटी 16व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांनी आपली ही तुकाराम गाथा लिहून ज्ञानेश्वरांना स्मरून या समाजामध्ये जे काही कर्मकांड चालायचं या कर्मकांडाच्या विरोधात जाऊन एक सामाजिक प्रबोधन वारीच्या माध्यमातून, विठ्ठल भक्तीच्या माध्यमातून या संपूर्ण भक्तांना, जे अज्ञानी लोक होतं यांना सुद्धा या
खऱ्या अर्थाने एक वैचारिक प्रबोधन जे वास्तव आहे ते स्वीकारायला लावलं आणि या वास्तवाच्या माध्यमातून एक धार्मिकतेचा आणि आध्यात्मिकतेचा कळस, वैचारिकतेचा कळस या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या समर्पित अर्पण केलेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींचं जे काही योग्य असं मूल्यमापन आहे ते संत बहिणाबाई आवदेव कुलकर्णी यांनी केलं. आणि म्हणून भजन करा सावकाश सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावलं या भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्राला वेळ लावलं. आणि म्हणून आज हा वारकरी, टाळकरी, धारकरी हे सगळं विठ्ठल नामाच्या गजरामध्ये आपलं सगळं देहभान विसरून त्या परमेश्वराचं चिंतन करतात. एवढंच नाही, जोपर्यंत आपल्या या लोकोत्तर जीवनामध्ये अशी काही माणसं असतात की त्यांचं चरित्र पुन्हा पुन्हा वाचावं असं माणसाला वाटतं. कारण संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव सगळ्या संतांचं जर तुम्ही चरित्र बघितलं तर त्यांच्यामध्ये भक्तिभाव दिसतो. एक आपलं स्वतःचं जीवन समर्पित करण्याची ताकद त्यांच्या ग्रंथामध्ये दिसते. आणि म्हणून हे लोकोत्तर जे काही नायक आहेत समाजाचे खरे, या नायकांचं जीवनचरित्र अभ्यासताना आपल्याला एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते की आपलं जीवन सुद्धा यांच्यासारखं जर आपल्याला समर्पित करता आलं तर ह्या देशाची आणि या जगाची जी काही खरी मागणी आहे शांततेची, संयमाची, विचारांची, आचारांची, कृतीची आणि निसर्गाला जे अपेक्षित आहे ते यांच्या संत साहित्यामध्येच सापडू शकतं. म्हणून लोकोत्तर जे काही पुरुष असतात, जोपर्यंत चंद्र सूर्य ग्रह तारे असतात तोपर्यंत या लोकांचं ज्ञान कलेकलेने वाढत जाईल, पण ते ज्ञान कधीही अदृश्य होणार नाही. अशा पद्धतीने हे लोकोत्तर माणसं या ग्रंथाच्या रूपाने जिवंत राहतात आणि समाजाला कायमस्वरूपी मार्गदर्शन करत असतात. म्हणून या वारकरी संप्रदायामध्ये खरं म्हणजे जो माणूस वारी करतो त्या वारी करणाऱ्या माणसाला जवळजवळ 3 तपाचं परमभाग्य लागतं किंवा पुण्य लागतं असं म्हणतात. वारीमध्ये कायिक वारी, त्यानंतर वाचिक वारी आणि मानसिक वारी असे वारीचे 3 टप्पे आहेत. जो माणूस एकदा वारी करतो त्याला एवढं पुण्य मिळतं, कारण या वारीमध्ये या संतांची गाथा, संतांच्या पादुका असतात आणि त्यामुळे कायिक म्हणजे शरीर, आपल्या शरीराला काहीतरी वळण लावलं पाहिजे आपण, कारण आपलं शरीर हे 10 इंद्रियांपासून बनलेलं आहे. कुठल्याही इंद्रियाला जर आपण आपल्या ताब्यात ठेवलं नाही, मेंदू नावाचा जर एखादा भाग जर आपल्या शरीरात राहिला नसता तर आपलं शरीर आपल्या ताब्यात राहिलं नसतं. म्हणून कायिक वारी, कायिक म्हणजे शरीर थकल्याशिवाय मनामध्ये चांगले विचार येत नाहीत. म्हणून शरीराला योग्य वळण लावण्यासाठी पायी दिंडी करतात, त्याला म्हणतात कायिक वारी. काया म्हणजे शरीराला योग्य वळण कोण लावणार? आपणच लावणार. मग ते योग्य कसं असेल, ते कसं ओळखायचं की आपल्या मनामध्ये ज्यावेळेस चांगले विचार येतात आणि ज्यावेळेस आपण कृती करतो त्याला कायिक वारी म्हणतात. त्यानंतर वाचिक वारी, वाचिक म्हणजे वाचा, तोंडाने आपण बोलतो, काय बोलतो आपल्याला चांगलं माहिती आहे. आपल्याला राग आल्यावर आपण कसं व्यक्त होतो, अगदी आपल्या पूर्वजांचा सुद्धा आपण उद्धार करतो. ज्या आईने आपल्याला जन्म दिलेला असतो तिच्या प्रत्येक अवयवाचा आपण उद्धार करतो. याच्यापासून दूर राहण्यासाठी, वाईट शब्दांपासून अलग राहण्यासाठी वाचिक वारी म्हणजे त्या वारीमध्ये काय असतं, परमेश्वराचं नामस्मरण असतं. बोला पुंडली गवदेव हार विठ्ठल नामदेव तुकाराम आपण प्रत्येकाचा जयघोष करत असतो, कारण त्या दिवशी त्या वारीमध्ये कोणीही कोणाला शिव्या देत नाही. प्रत्येक जण प्रत्येकाला माऊली म्हणतं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वरांचं हृदय हे माऊलीसारखं होतं, आईसारखं होतं. ज्ञानेश्वरानंतर या देशामध्ये दुसरी एक माऊली जन्माला आली होती, ती म्हणजे साने गुरुजी. साने गुरुजींचं हृदय सुद्धा मातृहृदय होतं आणि म्हणून त्यांना सुद्धा माऊली असं म्हटलेलं आहे. अशा या कायिक आणि वाचिक झाल्यानंतर मानसिक, माणसाचं संतुलन कधी कधी बिघडतं. ते का बिघडतं
कारण त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रहार होत असतात. प्रहार होणारच. कारण तुम्हाला एक सोपं उदाहरण देतो. जर डोंगरावर चढायचं असेल तर आपल्या पायामध्ये ताकद असावी लागते. चढताना त्रास होतो, उतरताना त्रास होत नाही. कारण जीवनामध्ये संघर्ष आहे आणि या संघर्षाला तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला सामोरे जायचं आहे. आणि म्हणून आपल्याला काही वाचिक आणि मानसिक आरोग्य जर आपलं चांगलं असेल तर आपल्याला या वारीचा आणि या भक्तिमय जीवनाचा आनंद घेऊन आपल्याला भविष्यामध्ये प्रपंच करायचा आहे. आणि प्रपंचामध्ये जर सुख मिळवून द्यायचं असेल तर तुम्हाला भक्ती मार्गासारखा दुसरा पर्याय नाही. मन शांतीसाठी लोक मेडिटेशनचे क्लासेस लावतात, कॅरेक्टर बिल्डिंगचे क्लासेस लावतात. क्लासेसमध्ये काही शिकवलं जात नाही. शेवटी तुमचं मन, तुमची भक्ती, तुमची एकाग्रता, तुमची निष्ठा, तुमची धैर्य या सगळ्या गोष्टी मानसिक आहेत. आणि मन जर आपलं खंबीर असेल तर आपल्याला कुठल्याही संकटाला सामोरे जाता येतं. अगदी संकटामध्ये सुद्धा संधी असते, ती शोधण्याचं सामर्थ्य या भक्तिमय मार्गातून आपल्याला मिळतं. म्हणून वारकरी संप्रदाय हा माणसाचं जीवन उद्धारून टाकण्यासाठी आहे. खरं म्हणजे या वारकरी संप्रदायामध्ये पूर्वी फक्त शेतकरी लोक जास्त होते. कारण शेतकऱ्याला एवढंच माहित होतं की एकदा आपल्या शेताची पेरणी केली म्हणजे हे शेतातलं जे काही डिपॉझिट आहे, जे बी आपण शेतामध्ये टाकलेलं आहे, हे डिपॉझिट सांभाळणारा कोण आहे तर परमेश्वर आहे. हे नैसर्गिक बँक आहे शेतकऱ्याची. आणि त्या विश्वास कोणावर तर ह्या वारीमध्ये असलेल्या संतांवर, परमेश्वरावर. आणि मग तो शेतकरी जवळजवळ महिनाभर पायी चालत जातो. आपल्या कुटुंबाची, आपल्या शेताची, आपल्या शेतामध्ये पेरलेल्या पिकाची कसलीही काळजी करत नाही, पशुधनाची काळजी करत नाही. याचा अर्थ काय की परमेश्वरावर विश्वास ठेवून त्यागमय पद्धतीने जीवन जगत त्या पंढरपूरमध्ये जाणं आणि तिकडे त्या एकादशीच्या दिवशी त्या विठ्ठलाचं दर्शन घेणं आणि मन तृप्त करणं. आणि मन तृप्त झाल्यानंतर ज्यावेळेस तो वारीमधनं परत येतो आणि मग तो आपल्या कुटुंबामध्ये सहभागी होतो, त्यावेळेस मग त्याला आठवतं आपल्या शेतामध्ये आपण काय पेरलं होतं, ते उगवलं का, उगवलं असेल तर कसं असेल. मग त्याला एक उत्कंठा लागते की आता आपण शेतात गेलं पाहिजे, आपलं पशुधन आपण सांभाळलं पाहिजे, ते कसं असेल, काय असेल. या सगळ्या गोष्टी तो शेतकरी पुन्हा त्या वारीतनं परत आल्यानंतर बघतो तर त्या प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी बदल झालेला असतो. आणि हे सामर्थ्य त्याला त्या पायी वारीतून चालण्यातून मिळतं. म्हणून वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदाय, टाळकरी, विनेकरी हे आपल्या या सांस्कृतिक वैभवाचं अभिन्न असं अंग बनलेलं आहे. आणि म्हणून आपल्या या आषाढी एकादशीला त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये खूप महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण उद्या आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीला तुम्ही सगळेजण पंढरपूरला जाऊ शकत नाही, पण पिंडी ते ब्रह्मांडी आपणच आपल्या स्वतःभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायची आणि आपल्या घरामध्ये असलेले जे काही आपले आई वडील आहेत, आजी आजोबा आहेत, यांना नमस्कार करायचा. आणि त्या दिवशी असा एक संकल्प करायचा की मनावर संयम, आपलं ध्येय गाठण्यासाठी या पंढरपूरच्या विठोबाने आणि या भक्ती मार्गाने, वारकरी संप्रदायाने असंच खडतर प्रवासातून आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये यश देऊ आणि आमच्या हातून काहीतरी चांगली कृती घडो अशी अपेक्षा त्या विठ्ठलाला आषाढी एकादशीच्या दिवशी आपण केलीच पाहिजे. आणि त्याची साधना करण्यासाठी आपण जो काही विठ्ठलाच्या नावावर जो काही उपवास करतो ना, सकाळपासून खाण्यापेक्षा आपण थोडंसं लंगर करूया, म्हणजे पोट थोडंसं रिकामं ठेवूया. कारण कुठलीही गोष्ट जोपर्यंत त्याची जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचं महत्व कळत नाही. आषाढी वारीचं महत्व हे अशा पद्धतीने काही मानसिक, बौद्धिक अशा पद्धतीने जर आपण त्याचा विचार केला तर भविष्यामध्ये आपल्यावर कुठलंही संकट येऊ शकणार नाही. कारण भक्ती मार्ग हा संकट निवारण्याचा मार्ग आहे. भक्ती मार्ग हा संयमाचा खऱ्या अर्थाने हे मार्ग आहे. अशा या विठ्ठल चरणी आणि महाराष्ट्रातील जे काही महान संत आहेत, संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ, या सगळ्यांच्या चरणी आपण लीन होऊया. त्यांनी जे जे काही साहित्य निर्माण केलंय या साहित्याचा आपण आपापल्या परीने योग्य असा अर्थ लावूया आणि आपलं जीवन
कसं सुखमय करता येईल आणि जीवनामध्ये आपण कसं सेवाभाव किंवा आपलं जीवन कसं समर्पित करता येईल, समाजासाठी समर्पित करता येईल याचा विचार करूया. कारण आपल्याला प्रत्येक गोष्टीचा भोग भोगायचाच आहे, पण भोगता भोगता त्याग करायचा आहे आणि त्यागातून आनंद मिळवायचा आहे. हेच या खऱ्या वारीचं महत्व आहे असं मला वाटतंय. आज संयोजकांनी मला या आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला विठ्ठलाचं नामस्मरण करण्याचं आणि विठ्ठलाचा जयघोष करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याबद्दल संयोजकांचं आभार. धन्य ती विठू माऊली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवनाचं रहस्य काय आहे वारीच्या माध्यमातून आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न सरांनी खूप छान केलेला आहे. आपणही सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रहण केलं असेल. तर सर्वांनी या वारीचं महत्व समजून घेणं फार गरजेचं आहे. ग्रंथ वाचन जे आहे ते आपण करायला पाहिजे. संत ज्ञानेश्वरांचे ग्रंथ असतील, संत तुकाराम गाथा, हे जे काही पूर्वी लिहिलेले ग्रंथ जे आहेत त्याचं जर वाचन आपण केलं तर आपल्या जीवनाचा अर्थ आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही. कारण सरांनी मगाशी सांगितलं, संत कृपा झाली इमारत फळाली. म्हणजे काय? संत कृपा झाली म्हणजे काय इमारत बांधून दिली का? नाही. ही जी आपली इमारत आहे, आपले स्वतःचं जे शरीर आहे, याला इमारत म्हणलेलं आहे. जर आपण ती कृपा प्राप्त करून घेतली तर आपल्या आयुष्याचं सोनं होतं. आपण मोहमायेतून मुक्त होतो आणि आपल्याला खऱ्या जीवनाचा अर्थ समजल्याशिवाय राहणार नाही. अतिशय सुंदर अशी माहिती सरांनी दिली. सरांचं आपल्या सर्वांच्या तर्फे हार्दिक आभार. आपल्या प्रेसलेचे उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, सुपरवायझर श्री आर.पी. कदम सर, जडस सर, हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांचं आपणा सर्वांच्या तर्फे हार्दिक आभार. सांस्कृतिक विभाग प्रमुख ठाकरे मॅडम यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं, त्याबद्दल त्यांचंही आपणा सर्वांच्या तर्फे हार्दिक आभार. आणि आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सर्व माहिती समजून घेतली. माझं मत आहे आपण सर्वांनी या सगळ्या गोष्टींची माहिती करून घेणं फार गरजेचं आहे. भविष्यामध्ये जर आपल्याला सुंदर जीवन जगायचं असेल, मानसिकरित्या स्वस्थ राहायचं असेल, कुठल्याही गोष्टीचा जर आपण बळी पडणार नसेल वाईट गोष्टींना, तर ग्रंथ वाचन हे करणं अत्यंत गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आणि आपण सर्वांनी चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचं गोड कौतुक.